हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्रजमंडल क्लासमध्ये. तर आज आपण परिक्रमा करणार आहोत 19व्या दिवसाची. कालच्या परिक्रमेमध्ये आपण श्रील प्रभुपादांचा तिरुभाव दिनाबद्दल पाहिलं. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही दर्शनीय स्थळांचं वर्णन श्रवण केलेलं आहे. तर काही स्थानं अशी आहेत ज्या ठिकाणी परिक्रमा जात नाही आणि त्या ठिकाणी परिक्रमा जे आहे ते बसद्वारे कधी कधी जाते किंवा काही भक्त जातात, सर्व भक्त जात नाहीत. तर गुरु महाराजांनी भगवंतांच्या अष्टकालीय लीलांचं वर्णन केलेलं आहे. रात्रीच्या वेळी भगवंत कोणकोणत्या लीला करतात. त्याचबरोबर लोकनाथ गोस्वामींचं भजन कुटीर आपण त्याचं श्रवण केलं. त्यांना भगवंतांनी विग्रह रूपामध्ये भगवंत राधा विनोद त्यांना प्राप्त झाले. तर त्यांनी भोग बनवून त्यांना अर्पण केलेलं आहे, याचं श्रवण केलं आपण. त्याचबरोबर आपण छत्रवन आहे त्या छत्रवनाबद्दल श्रवण केलेलं आहे. भगवंत आणि राधा राणी एकमेकाला राजा घोषित करण्याचं जे लीला आहे ते आपण श्रवण केलं. आणि त्याच्यानंतर प्रभुपादांचं तिरुभाव दिन वृंदावनाच्या कृष्ण बलराम मंदिरामध्ये त्या ठिकाणी सर्व वरिष्ठांच्या उपस्थितीमध्ये श्रील प्रभुपादांचं अभिषेक, प्रभुपादांचं सुंदर त्या ठिकाणी गुणगान करण्यात आलं आणि सर्वांसाठी विशेष महाप्रसाद, या सर्व गोष्टी आपण श्रवण केल्या. आजच्या परिक्रमेमध्ये आपण पुढं नंदगावमधून पुढं जाणार आपली परिक्रमा. तर पावन सरोवर आहे त्या ठिकाणी पुढं आपली परिक्रमा जाते. टेर कदंब ज्या ठिकाणी रूप गोस्वामींचं भजन कुटीर आहे, खूप विशेष असं स्थान आहे हे. त्याच्यानंतर जावट काय आहे, राधा राणीचं सासर आहे जावट. जटिला आणि कुटीला जे आहे, जटिला राधा राणीची सासू आणि कुटीला जे आहे ते राधा राणीची नणंद आहे. तर ते स्थान आहे जावट. त्याच्यानंतर आहे राधाकांत मंदिर आणि आपली परिक्रमेचा आजचा मुक्काम जो आहे तो आहे कोकिळा वनामध्ये. तर आपण प्रारंभ करण्यापूर्वी आपण मंगलाचरण गाऊया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्दे अहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे.
आपल्या परिक्रमा क्लासमध्ये. तर नंदगावमधून आज आपण पुढे जाणार आहोत कोकिळा वनामध्ये. गुरु महाराज सुरुवातीच्या परिक्रमांमध्ये काय करायचे की बसद्वारे वृंदावनला जायचे आणि त्या ठिकाणी प्रभुपादांचा तिरुभाव साजरा व्हायचा आणि पुन्हा मग परिक्रमेमध्ये यायचे भक्त. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये खूप संख्या असते परिक्रमाकारी भक्तांची आणि त्यामुळं प्रभुपादांचा तिरुभाव दिन परिक्रमेमध्येच साजरा केला जातो खूप सुंदररित्या. तर आता पहा, हम पुन्हा परिक्रमा मार्ग पर लौट आए. यद्यपि हमारी सुविधा अत्यंत अल्प है. सुरुवातीच्या काळामध्ये तर खूप असुविधा किंवा विशेष काही सुविधा उपलब्ध नव्हत्या, तथापि हमें विश्वास है कि हमें अपनी तपस्याओं का प्रचुर पुरस्कार प्राप्त होगा. तर पहा, तपस्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विशेष हे पण आहे, भगवंतांची कृपा पण व्यक्तीला भेटत असते. परिक्रमा पर प्रत्येक दिन नए रोमांच, नई चुनौतियाँ तथा कृष्ण के साथ हमारे संबंध की गहन अनुभूतियाँ लाता है. तर तपस्या केल्यानंतर भगवंत व्यक्तीला विशेष साक्षात्कार पण होत राहतात, त्याला विशेष नवीन नवीन विशेष अनुभूती पण होते. अब तक अधिकांश नवागंतुक यात्री परिक्रमा जीवनशैली में ढल गए हैं और गहन अनुभवों की खोज में है. उनके मुस्कुराते चेहरे इसका प्रमाण है. तर पहा, एवढी तपस्या आहे परंतु काय होतं, भक्तांना त्या ठिकाणी सवय लागून जाते आणि ते परिक्रमेचा आनंद घेऊ लागतात. कुछ भक्तों को परिक्रमा का चस्का लग गया. पहा, गुरु महाराज म्हणतात की काही भक्तांना काय लागलेला आहे, चस्का लागलेला आहे. ते काय म्हणतो आपण, वेळ लागलेला आहे, आकर्षण निर्माण झालेलं आहे. और पिछले 1 दशक से वे प्रत्येक वर्ष परिक्रमा में आते. पहा, लगभग 10 परिक्रमा करणारे पण भक्त आहेत. काही भक्त एवढं त्यांना परिक्रमेची आवड निर्माण होते की न चुकता दरवर्षी ते 1 महिन्याची परिक्रमा करतात. पहा, कित्येक भक्त आहेत. काही माताजी आहेत ज्यांनी आतापर्यंत 15 वेळा परिक्रमा केलेले आहेत. इसमें आश्चर्य नहीं होना चाहिए. व्रजमंडल परिक्रमा कृष्ण के ही समान नित्य नवायमान है. मिठाई को चखकर ही उसका स्वाद लिया जा सकता है. आज हम जावट से होते हुए नंदग्राम से कोकिला जाएंगे. तर पहिलं स्थान आपल्याला परिक्रमेमध्ये लागतं ते आहे आशेश्वर महादेव मंदिर. तर हे आशेश्वर महादेव मंदिर आहे. पहाटे पहाटे सर्व भक्त जे आहेत श्री निताई गौर सुंदरांचं अनुगमन करत नंदग्रामापासून 2 किलोमीटर पूर्वेला आशेश्वर महादेव मंदिरामध्ये परिक्रमा पोहोचते. जैसा कि हमने परसों कहा था कि जब यशोदा माता ने शिवजी को शिशु कृष्ण के दर्शन से मना कर दिया तो शिवजी यहाँ एक वृक्ष के नीचे बैठकर अपने प्रिय भगवान पर ध्यान करने लगे. शिवजी भगवंतांचं दर्शन करण्यासाठी नंदग्रामामध्ये आले होते, नंदमहलमध्ये. पण यशोदा मैया त्यांचं ते रूप पाहून, शिवजींचा वेश जो आहे तो भयानक वेश आहे, तर ते रूप पाहून बालकृष्ण भयभीत होतील म्हणून यशोदा मैया नकार देते. आमच्या बाळाला काय तुम्ही पाहू नका आणि माघारी पाठवते. तर शिवजी जातात आणि या ठिकाणी आशेश्वर स्थान आहे त्या ठिकाणी शिवजी काय करतात, ध्यान लावून बसतात त्या ठिकाणी. तर शिवजींना आशा लागून राहिलेली आहे भगवंतांच्या दर्शनाची. उन्हें पूरी आशा थी कि उन्हें भगवान के दर्शन अवश्य होंगे. तर भगवंत त्यांच्या शुद्ध भक्तांना सदैव दर्शन देतात. गोपियों के कहने पर यशोदा माता ने शिवजी को बुलाया आणि बालकृष्ण रडू लागले. भगवंत एवढे रडू लागले की थांबेनात. तर गोपी यशोदा मैयाला म्हणतात की तू त्या बाबाला बाळकृष्णाचं दर्शन करू दिले नाही, त्यामुळे बाळकृष्ण रडत असतील. आणि म्हणून गोपी यशोदा मैयाला म्हणतात की काय कर, त्यांना बोलाव आणि बाळकृष्णाला पाहू दे. मग तेव्हा गोपींच्या सांगण्यावरून यशोदा मैया शिवजींना बोलावते. इसलिए यहाँ शिवजी आशेश्वर महादेव के नाम से विख्यात है. तर अशा पद्धतीनं शिवजी आशा लावून बसलेले असतात त्या ठिकाणी भगवंतांच्या दर्शनाची आणि त्यांचं नाव पडलं आशेश्वर महादेव. आणि त्या ठिकाणी एक कुंड पण आहे, त्या कुंडाचं पण नाव आहे आशेश्वर कुंड. आशेश्वर कुंड को प्रणाम करके हमने एक खेत पार किया. तर शेतामध्ये हे स्थान आहे पहा, सगळ्या बाजूनं शेती आहे भाताची आणि त्या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे, बाजूला एक कुंड आहे.
उत्तरी भाग में बने एक छोटे वन में प्रवेश किया. यह है टेर कदम. आणि तिथूनच काहीच अंतरावरती चालत गेल्यानंतर टेर कदम लागतं. कहा जाता है की कृष्ण अक्सर अपनी गायों को यहाँ चराने लाते. भगवंत गायींना घेऊन यायचे आणि गायींना जेव्हा पुन्हा घरी घेऊन जायची वेळ यायची तेव्हा भगवंत काय करायचे, कदंबाच्या वृक्षावरती चढायचे आणि भगवंत आपली बासरी वाजवायचे. तर बासरी वाजवून गायींना भगवंत पुन्हा बोलवायचे. पहा, तर नंदगावाला पुन्हा जाण्याच्या आधी भगवंत काय करायचे, रत्नांचे हार असायचे भगवंतांकडं आणि त्या रत्नाच्या हारावरती गायींना मोजायचे. ते आपल्या गायी ज्या आहेत त्या सर्व आलेत का गिनती करायचे. आणि टेर या शब्दाचा अर्थ आहे पुकारणे, हाक मारणे आणि म्हणून त्या ठिकाणाचं नाव पडलेलं आहे टेर कदंब. हम यहाँ की रज में लौटने लगे. श्रील रूप गोस्वामी की भजन कुटीर को प्रणाम करते हुए उनके चरण कमलों पर निम्नलिखित प्रणाम मंत्र उच्चारण किया. तर रूप गोस्वामीचा प्रणाम मंत्र आपण मंगलाचरणमध्ये रोज गात असतो. पहा, श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं. तर रूप गोस्वामीचा प्रणाम मंत्र आहे हा. जिन श्री रूप गोस्वामी ने इस संसार में श्री चैतन्य महाप्रभु की इच्छा पूर्ण करने वाले आंदोलन की स्थापना की. श्री चैतन्य अभीष्टम, चैतन्य महाप्रभूंची मनातली इच्छा पूर्ण करण्याचं जे आंदोलन आहे ते ज्यांनी स्थापन केलं ते रूप गोस्वामी. ते कब मुझे अपने चरण कमलों का आश्रय प्रदान करेंगे, कधी ते त्यांच्या चरण कमलांचा आश्रय मला प्रदान करतील. प्रेम भक्ति चंद्रिका मधलं हे मंगलाचरण आहे. श्री रूप गोस्वामी ने अनेक वर्ष भक्तिमय ग्रंथों की रचना में निमग्न रहते हुए यहाँ निवास किया. तर या ठिकाणी रूप गोस्वामींनी निवास केलेला आहे, भजन केलेलं आहे आणि अनेक ग्रंथांचं लिखाण पण केलेलं आहे. तर याच ठिकाणी त्यांच्या हृदयातून उज्ज्वल नीलमणी, त्याच्यानंतर आहे पद्यावली, त्याच्यानंतर आहे ललित माधव, दान केली कौमुदी, भक्तिरसामृत सिंधू असे अनेक ग्रंथ त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेले आहेत. पहा, आपल्याला माहिती आहे भक्तिरसामृत सिंधू विशेष ग्रंथ आहे. प्रभुपादांनी त्याच्यावरती तात्पर्य दिलंय आणि त्या ठिकाणी त्यांनी ललित माधव, विदग्ध माधव हे ग्रंथ लिहिले. हम यहाँ उनकी सुंदर समाधि के आंगन में कुछ देर बैठे. मायापुर कीर्तन दल रूप मंजरी पद भजन गा रहा है और हमारे पैर यहाँ की चमकीली महीन रज का स्पर्श कर रहे हैं. रूप गोस्वामी राधा कृष्ण की लीला में रूप मंजरी है. तर रूप मंजरी आहेत ते. और नरोत्तम दास ठाकुर ने उनके चरण कमलों का गुणगान करते हुए यह सुंदर भजन लिखा. तर रूप गोस्वामी ने भजन लिखा है, श्री रूप मंजरी के चरण कमल मेरी एकमात्र संपत्ति है, वही मेरा भजन और पूजन है, वही मेरे प्राण धन, मेरे आभूषण तथा मेरे जीवन के जीवन स्वरूप है. वे चरण कमल ही मेरी रसनिधि है तथा मेरी समस्त इच्छाओं की सिद्धि है. मेरे लिए वेदों का धर्म वे ही है, वे ही मेरा व्रत तप मंत्र जप तथा धर्म कर्म है. तर बा आपल्याला आपण एक रूपानुग हा शब्द वापरला जातो गौडीय वैष्णवांना. तर रूप गोस्वामी आपल्यासाठी सर्व काही आहेत. रूप गोस्वामींच्या शिक्षेनुसार आपण काय करतो, अनुगमन करतो त्यांच्या शिक्षेचं. तर विशेष जे ग्रंथ आहेत त्यांचे, त्या ग्रंथांच्या शिक्षा ज्या आहेत त्या आपल्यासाठी सर्वोच्च आहेत. उन चरण कमलों की कृपा से मेरे कार्य भक्ति के अनुकूल बन पाएंगे. मैं आध्यात्मिक पूर्णता प्राप्त करूंगा और मैं अपने इन दो नेत्रों से वास्तव में देख पाऊंगा. दिन रात श्री रूप मंजरी के दिव्य चरण कमल मेरे कमल रूपी हृदय पर पूर्ण चंद्रमा के समान प्रकाशित होंगे और मेरी पीड़ित आत्मा को राहत प्रदान करेंगे और मेरा मन प्रफुल्लित हो जाएगा. हे रूप मंजरी, आपके विरह रूपी सर्प के विष ने मेरी आत्मा को जर्जर बना दिया है और अब मेरा जीवन पीड़ित और शापित है. हाय, कृपया मुझ पर अपनी कृपा कीजिए और अपने पद कमलों की छाया प्रदान कीजिए. नरोत्तम दास आपकी शरण लेता है. तर रूप गोस्वामींना अशा पद्धतीनं प्रार्थना
केलेले आहे. हे नरोत्तमदास ठाकूर यांनी लिहिलेलं भजन आहे. रूपमंजरी पद त्याला नाव आहे. पहा, तब हमने यहाँ हुई कुछ मधुर लीला सुनी. तर भगवंतांच्या ज्या लीला त्या ठिकाणी झाल्या त्या भक्त ऐकतात. एक दिन सनातन गोस्वामी विचरण करते हुए टेर कदंब पहुँचे. तर रूप गोस्वामी सनातन गोस्वामी बंधू भाऊ आहेत. रूप गोस्वामी ने आनंदपूर्वक उनका स्वागत किया. तर मोठे आहेत. पहा, रूप गोस्वामींपेक्षा सनातन गोस्वामी मोठे आहेत आणि मोठे बंधू आलेले आहेत, तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. मग त्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. परंतु त्यांच्याजवळ त्यांना खायला देण्यासाठी काही नव्हतं. पहा, मनामध्ये ते विचार करू लागले, जर माझ्याजवळ खीर असती तर मी काय केलं असतं, माझ्या मोठ्या भावाला खायला दिली असती. उसी समय एक सुंदर किशोरी वहाँ आई. आणि काय झालं पहा, त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा आल्याबरोबर त्या ठिकाणी एक सुंदर किशोरी मुलगी त्या ठिकाणी आलेली आहे. आणि तिच्याजवळ काय होतं पहा, तिच्याजवळ तूप होतं, दूध होतं, साखर होती आणि अन्य सामग्री सर्व गोष्टी होत्या. आणि ती रूप गोस्वामींना काय म्हणते पहा, बाबा मेरी माँ ने साधुओं को ये सामग्री दान देने के लिए कहा है. माझ्या आईनं ही सामग्री साधूंना दान देण्यासाठी सांगितले म्हणे. कृपया आप इन्हें लो, इनसे भोग बनाकर ठाकुर जी को नैवेद्य दिखाओ और प्रसाद ग्रहण करो. तशा पद्धतीनं ती मुलगी सर्व सामग्री रूप गोस्वामींना देते. मग रूप गोस्वामींनी त्याच्यापासून सुंदर अशी खीर बनवलेली आहे. भगवंतांना नैवेद्य अर्पण केला आणि ती खीर सनातन गोस्वामींना वाढलेली आहे. आणि जेव्हा सनातन गोस्वामींनी ती खीर एक घास खाल्ल्याबरोबर पहा, सनातन गोस्वामी मूर्छित झालेले आहेत. पहा, बेशुद्ध झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागलेले आहेत. आणि विचारतात सनातन गोस्वामी रूप गोस्वामींना की एवढी अद्भुत खीर, त्याची जी सामग्री आहे ती कोठून आणली. रूप गोस्वामींनी सर्व काही घडलेला प्रकार त्यांना सांगितलेला आहे. तर जेव्हा सनातन गोस्वामी ऐकतात त्यांना समजलं की ती किशोरी जी मुलगी होती ती दुसरी तिसरी साधारण कोणी मुलगी नव्हती. तर त्यांना समजलं की ती साक्षात राधाराणी होती. राधाराणी घेऊन आली होती सर्व गोष्टी आणि तिच्या हातून खीर खाण्याचं सौभाग्य त्यांना प्राप्त झालं होतं. तर त्या ठिकाणी सनातन गोस्वामी रूप गोस्वामींना थोडंसं रागावतात. पहा, ते रागावण्याचं कारण हे की त्यांनी अशा पद्धतीने इच्छा करायला नको होती आणि त्यांनी इच्छा केल्यामुळं काय झालेलं आहे, राधाराणीला कष्ट झाले आहेत आणि तिला सर्व काही त्या ठिकाणी घेऊन यावं लागलेलं आहे. तर पहा, त्यांचं काय आहे कर्तव्य की राधाराणीची सेवा आपण करायची, हे आपलं कर्तव्य आहे असा भाव आहे त्यांचा, ना की राधाराणीला आपल्या सेवेमध्ये लावायचं. तर राधाराणीला आपल्या सेवेमध्ये लावल्यामुळं ते खूप थोडंसं त्यांना वाईट वाटलेलं आहे आणि रूप गोस्वामीला सांगतात की अशा पद्धतीने इच्छा करायला नको होती. सनातन गोस्वामी ने आनंदपूर्वक प्रसाद ग्रहण किया, परंतु रूप गोस्वामी अपने किए पर खेद करने लगे. तर पहा, लगेच त्यांना थोडं पश्चातापन झालेलं आहे. बाद में श्रीमती राधा रानी उनके स्वप्न में आई और मधुर शब्दों में उन्हें सांत्वना दी. पहा, आणि राधा रानी त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांचं सांत्वन करते. भक्तगण यहाँ के वातावरण में रूप गोस्वामी की गहन भक्ति भावनाओं का अनुभव कर सकते हैं. वे इस छायादार कदम्ब वृक्ष के नीचे बैठकर लेखन करते. यह सौभाग्यशाली वृक्ष गोस्वामी जी के विभिन्न दिव्य भावों से इतना प्रभावित होता कि जब वे राधा कृष्ण के विरह के विषय में लिखते तो यह वृक्ष अपनी पत्तियां गिराता. रूप गोस्वामी जेव्हा लिखाण करायचे त्या ठिकाणी बसून आणि राधा कृष्णांच्या विरहाबद्दल लिखाण करताना काय व्हायचं, त्या वृक्षांची जी पानं आहेत ती गळून जायची. पहा, म्हणजे किती त्यांचा विरह आहे. पहा, एवढा विरह आहे की त्यांचा विरह पाहून वृक्षांना सुद्धा विरहाचा अनुभव व्हायचा आणि वृक्ष त्यांची पानं जे आहेत ते गळून पडायची. वे उन दोनों के मिलन से होने वाले आनंद का वर्णन करते. तो जेव्हा ते भगवंतांच्या आणि राधाराणीच्या मिलनाचं कथा लिखाण करायचे तेव्हा काय करायचे, वृक्ष जे आहेत
त्यांना पुन्हा नवीन पालवी फुटायची, नवीन पानं फुलं वृक्षांना यायची पहा. म्हणजे जेव्हा भगवंतांचं आणि राधाराणीचं मिलन व्हायचं तेव्हा वृक्षांना पण आनंद व्हायचा पहा, ते पुन्हा प्रफुल्लित व्हायचे. तर विशेष आहे पहा. रूप गोस्वामी की भजन कुटी की देखभाल ऋषिकेश महाराज करते हैं, जो यहाँ टेर कदम बाबा के नाम से विख्यात है. वे इमली तला गौड़ी मठ से है. उन्होंने हमें बताया कि जिस वृक्ष के नीचे रूप गोस्वामी लेखन करते थे वह भजन कुटीर के प्रवेश द्वार वाला वृक्ष नहीं, अपितु यहाँ से कुछ दूरी पर स्थित रासमंडल क्षेत्र के निकट है. भक्ति रत्नाकर में वर्णन किया गया है. एक समय वैष्णवगण राधा कृष्ण की लीलाओं पर चर्चा करते हुए विरह में क्रंदन कर रहे थे. जहाँ तक रूप गोस्वामी की बात थी, अग्नि के समान हृदय जलते हुए भी उन्होंने अपनी भावनाओं को भीतर छिपाए रखा. तर रूप गोस्वामी पहा, एवढं त्यांना विरह, त्यांचं हृदय जे आहे भगवंतांच्या विरहामध्ये जळत होतं आणि तरीसुद्धा त्यांनी ते प्रकट केलं नाही. तर त्याचा परिणाम काय झाला पहा. रूप गोस्वामींचा विरह पहा किती आहे. तर त्यांनी तो विरह बाहर प्रकट केला नाही, परंतु जैसे ही उन्होंने अपनी श्वास बाहर छोड़ी वह निकट बैठे एक वैष्णव को स्पर्श हो गए. तर विरहामध्ये रूप गोस्वामींनी काय केलेला आहे, आपला श्वास सोडलेला आहे पहा. तर श्वास बाहेर सोडल्यावर काय झालेलं आहे, त्या ठिकाणी जे बाजूला बसलेले वैष्णव आहेत तर त्यांच्या त्वचेला काय पडलेलं आहे, फोड आलेला आहे पहा. कल्पना करा अशा पद्धतीनं, म्हणजे त्यांचा जो श्वास आहे तो श्वास एवढा गरम होता की बाजूला बसलेल्या व्यक्तीच्या शरीरावरती काय झालेला आहे, फोड आलेला आहे. इस अद्भुत घटना को देखकर सब भक्त आश्चर्यचकित रह गए. रूप गोस्वामी की जय. टेर कदम्ब राधा कृष्ण की अष्टकालीय लीलाओं से भी जुड़ा है, विशेषतः उनकी प्रातः लीला से. तर आपण भगवंतांच्या अष्टकालीय लीला 2 दिवसापासून श्रवण करत आहोत. भगवंत गुरु महाराज थोडं वर्णन करत आहेत. तर आपण 16व्या दिवसाच्या परिक्रमेमध्ये श्रवण केलं होतं, कालच्या परिक्रमेमध्ये पण आपण श्रवण केलं. तर या ठिकाणी पण गुरु महाराज त्याचं वर्णन करत आहेत पहा. तर राधाकृष्णांच्या अष्टकालीय लीलेमध्ये त्यांचं प्रातः लीलाचं वर्णन या ठिकाणी सांगतायत. प्रातःकालीन 6 वाजल्यापासून 8 वाजून 24 वाजेपर्यंत त्यांच्या प्रातःकालीन लीला होतात. हमारा सौभाग्य कहे कि हमारा परिक्रमा दल इस समय टेर कदम पर ही है. यमुना तट से लौटकर राधा कृष्ण अपने बिस्तरों पर सो जाते हैं. तर आपण पाहिलं होतं रात्रीच्या वेळी भगवंत आणि राधाराणी एकत्र राहतात आणि पहाटे पहाटे सर्व पोपट आहेत, पशुपक्षी आहेत किंवा बंदरी आहे, भगवंतांना उठवून त्यांच्या घरी पाठवतात. तर आता भगवंत पहाटे उठून काय करतात पहा. सुबह होने पर श्री कृष्ण को देखने को उत्सुक पौर्णमासी नंदग्राम आती है. तर पौर्णमासी कोण आहे, भगवंतांची आजी. तर भगवंतांना पौर्णमासी भगवंतांचं नानी का आजी कोणतरी आहे पहा. ग्वाल बाल भी उठकर बलराम से मिलने नंद महाराज के आंगन में पहुंच जाते हैं. वे सब आकर कृष्ण को उठने के लिए पुकारते हैं. तर पहाटे पहाटे सर्वजण भगवंतांना पाहण्यासाठी नंदगामाला येतात आणि भगवंतांना उठण्यासाठी ते विनंती करतात. वे सब आकर कृष्ण को उठाने के लिए पुकारते हैं जिससे वे गोदोहन के लिए गौशाला जा सके. आणि उठून भगवंत गायींचं धार काढण्यासाठी जातील. अभी तक नींद में अलसाते हुए मधुमंगल कृष्ण के शयन कक्ष में जाकर उन्हें उठाने का प्रयास करता है. मधुमंगल की आवाज सुनकर भी कृष्ण उठ नहीं पाते. वे अभी तक गोपियों के साथ रात भर लीलाएं करने से थके थे. तर रात्रभर माहित आहे भगवंतांनी झोप नाही घेतलेली, रात्रभर गोपींबरोबर असतात भगवंत. तर त्यामुळं सकाळी भगवंत लवकर उठत नाहीत. तब यशोदा माता अपने लाडले को उठाती है. मग यशोदा मैया येऊन उठवते. वे उनसे गौशाला जाने के लिए कहती है क्योंकि जब तक बछड़े कृष्ण को नहीं देखेंगे वे अपनी माताओं का दूध नहीं पिएंगे. पहा, बछडे जे आहेत, गायींची वासरं आहेत, ते सुद्धा जोपर्यंत भगवंतांना पाहत नाहीत तोपर्यंत ते सुद्धा गायींचं दूध पीत नाहीत, दुग्ध प्राशन करत नाही ते. कृष्ण के बिस्तर के किनारे बैठकर उनसे बातें करते हुए माता ने ध्यान दिया कि कृष्ण के कंधे पर एक नीला वस्त्र अटका हुआ है.
तर आपण श्रवण केलं होतं, जेव्हा राधा कृष्ण एकत्र होते आणि ते जेव्हा घरी चालले होते तेव्हा काय झालं होतं, राधा राणीची ओढणी भगवंतांबरोबर गेली आणि भगवंतांचं पितांबर जे आहे ते राधा राणी बरोबर गेलेलं आहे. तर यशोदामय्या पाहते की कृष्णाच्या अंगावरती निळी ओढणी आहे. तर यशोदामय्या विचार करते, यशोदामय्या काय विचार करते पहा, यशोदामय्या विचार करते की बलरामाचं वस्त्र असू शकतं, निळी ओढणी आहे ते काय असू शकतं, बलरामजी निळी धोती घालतात, तर निळं आहे तर मग बलरामजींचं असेल असं यशोदामय्या विचार करते. पण पुन्हा ती विचार करते की कृष्ण ने अपनी भाई का वस्त्र क्यों पहना. यशोदामय्या विचार करते की भावाचं बलरामाचं वस्त्र का घातले कृष्णानं. कृष्ण धीरे धीरे अपनी आंखें खोलते हैं और अपनी माता की ओर देखकर मुस्कुराते हुए पुनः आंखें मूंद लेते हैं. इस प्रकार वे यशोदा को असीमित अलौकिक आनंद प्रदान करते हैं. अंततः मुट्ठीबंद हाथों को तानकर कृष्ण अपने सुडौल युवा नीली देह से अंगड़ाई लेते हैं. तर भगवंत जांभई देतात. जांभई लेते हुए वे पौर्णमासी को प्रणाम करते हैं. यशोदा माता उनके काले कोमल केशों का जुड़ा बनाती है आणि भगवंतांचं जे सुंदर जे केस आहे त्या केसांचं यशोदामाया काय करते, एकत्र बांधते केसांना. सुनहरे पात्र से जल लेकर उनकी आंखों पर लगाती है और अपने पल्लू से उनका चेहरा पोंछती है. भगवंतांचं तोंड धुवून त्यांचा चेहरा पुसते. बाई हाथ में मधुमंगल का हाथ पकड़े तथा दाएं हाथ में बांसुरी लिए कृष्ण नंद भवन के आंगन में प्रवेश करते हैं. तर मधुमंगल त्यांचा हात पकडून भगवंत नंद भवनाच्या ज्या प्रांगणामध्ये येतात आणि उन्हें देखते ही सारे ग्वाल बाल उन्हें घेर लेते हैं. आणि पहा सर्व ग्वाल मित्र भगवंतांना घेरा करतात आणि हंसी मजाक करतात. अपनी गौशाला की ओर चल देते हैं. नंद महाराज की गौशाला में पहुंचकर कृष्ण अपनी गायों को नाम लेकर पुकारते हैं और कुछ गायों को दुहकर स्नेहपूर्वक उन्हें सहलाते हैं. आणि भगवंत गोशाळेमध्ये जाऊन गायींचं धार काढतात, त्यांना मसाज करतात आणि त्यांना प्रेम करतात. इसी बीच जावट में, तर इकडे पहा हे नंदगावमध्ये होत आहे आणि जावटमध्ये काय होत आहे ते सांगतात गुरु महाराज. पहा, जावट में श्रीमती राधा रानी की सास जटिला तथा उनकी दादी मुखरा उन्हें जगाती है. तर सासू जटिला आणि त्यांची दादी ती मुखरा जे आहे ते राधा रानीला आवाज देते. मुखरा की आवाज़ सुनकर विशाखा तुरंत उठ जाती है और अपनी सर्वप्रिय सखी से भी उठने का आग्रह करती है. तर राधा रानी बरोबर विशाखा आहे, राधा रानीला उठायला विनंती करते. परंतु रात्रि लीलाओं के कारण थकी कमलाक्षी राधिका उठकर फिर सो जाती है. तर राधा रानी पण थकलेली आहे रात्रीच्या लीलांमुळं आणि उठून पुन्हा झोपते. राधा रानी के ऊपर कृष्ण के पीत वस्त्र को देखकर मुखरा को संदेह होने लगता है. तर मुखरा जी आहे दादी तिला संशय होतो राधा रानीच्या अंगावरती पिवळं वस्त्र पाहून. वे जानती थी कि वह वस्त्र किसका है. तिला माहित आहे कोणाचं आहे वस्त्र. विशाखा तुरंत हस्तक्षेप करती है और कहती है कि मुखरा को मंद नेत्रोज्योति के कारण पीला दिखाई देने वाला वस्त्र वास्तव में नीली चुनरी है. तर मध्येच विशाखा म्हणते की तुमची जी दृष्टी आहे ते कमजोर असल्यामुळं तुम्हाला निळं वस्त्र पिवळं दिसत आहे म्हणते ती. जो खिड़की से आते सूर्य प्रकाश में सुनहरी दिखाई दे रही है. कुछ ही देर में अन्य सखियां भी अपने घरों से निकलकर जटिला के घर आती है और सीधे राधिका के कक्ष में प्रवेश करती है. तर सगळ्या सखी पण येतात राधा रानीला भेटायला. सब पूरी रात प्रिया प्रियतम की सेवा में जगी थी. आवश्यक तैयारी करने के बाद वे श्रीमती राधिका को सावधानी पूर्वक स्नान कराती है और सुंदर वस्त्राभूषणों से सजाती है. तर सर्व तयारी करून राधा रानीला सुंदररित्या स्नान घातलं जातं आणि अनेक सुंदर वस्त्राभूषणाने तिला सुसज्जित केलं जातं. चित्रा सखी अपनी स्वामिनी को नीली साड़ी एवं लाल पेटीकोट पहनाती है. राधा रानी लाल पेटीकोट वरती नीली साड़ी घालते तथा अन्य सखिया उन्हें विविध अलंकारों से सजाती हैं आणि सुंदर सुंदर अलंकार आहेत ते परिधान करवतात. विशाखा सखी राधा रानी के दिव्य शरीर पर चंदन का लेप तथा मस्तक पर तिलक लगाती है और कस्तूरी से सुंदर आकृतियां बनाती हैं.
तर मंदिरांमध्ये आपण पाहतो भगवंतांचे जे विग्रह असतात, मार्बलचे मोठे विग्रह, ते विग्रहांना खूप सुंदररित्या पेंटिंग केलं जातं. सुंदर सुंदर त्यांच्या विग्रहावरती नक्षीकाम, फुलं वगैरे काढली जातात. तर गोपी अशा पद्धतीनं काय करतात, राधाराणीच्या शरीरावरती सुंदर सुंदर रंगांनी काय करतात, चित्राकृती बनवतात. वह राधिका की ठोड़ी पर कस्तूरी का बिंदु भी लगाती है. जिस प्रकार कमल पंखुड़ी के किनारे बैठी मधुमक्खी उस पुष्प की सुंदरता बढ़ाती है, उसी प्रकार कस्तूरी का बिंदु लगते ही राधा रानी का कमल सदृश मुख और अधिक सुंदर लगने लगता है. तर राधा रानीच्या ह्याच्यावरती हनुवटीवरती कस्तुरीचा तिलक लावला जातो. ललिता सखी उनकी कलाई में चमकीले नीलम के कंगन पहनती है. कलाई बाजूबंदामध्ये सुंदर असे चमकणारे कंगन घातले जातात. अंततः सुगंधा श्रीमती राधाराणी के सम्मुख रत्नजडित दर्पण रखती है आणि शेवटी वृषभानु दुलारी दर्पण में अपने उत्कृष्ट सौंदर्य को देख प्रसन्न हो जाती है. आणि आपण पाहतो दर्शनार्थीमध्ये भगवंतांना काय केलं जातं, आरसा दाखवला जातो. त्या आरशामध्ये भगवंत राधाराणी काय करतात, स्वतःचं उत्कृष्ट सौंदर्य पाहतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर राधाराणी अशा पद्धतीनं सुंदर रूप तिचं प्रकट झालेलं आहे आणि ती आरशामध्ये पाहते. राधारानी जानती है कि अब वे श्री कृष्ण के नेत्रों को सुख प्रदान करने के लिए तैयार है. वे उनसे मिलने के लिए अधीर हो उठती है. नंदग्राम में यशोदा माता कृष्ण के नाश्ते की तैयारी कर रही है और उन्होंने सबको काम पर लगाया हुआ है. गाय चराने तथा वन में खेलने से कृष्ण बलराम दुबले पतले हो गए हैं. उन्हें बहुत भूख लगी होगी. तुरंत रसोई में जाओ, सारी सामग्री ले आओ. हमें उनकी भूख को शांत करने के लिए प्रचुर भोजन बनाना है. तर अशा पद्धतीने पहा, गोपी काय करत आहेत, भगवंतांच्या भोजनाची तयारी करत आहेत. सगळ्या गोपी अशा पद्धतीने राधाराणी शृंगारित होऊन काय करते, सर्व एकत्र सामग्री करून त्यांच्यासाठी सुंदर व्यंजन तयार करण्यासाठी लागतात. उस समय उनके मन में राधिका को जावट से बुलाकर कृष्ण का नाश्ता बनवाने की इच्छा होती है. तर यशोदा मैया विचार करते की राधा राणीला बोलावून कृष्णासाठी नाश्ता बनवायची इच्छा. श्रीमती राधा रानी को दुर्वासा मुनि से वर मिला था कि जो भी उनके हाथ का बना भोजन खाएगा वह कभी रोगी नहीं होगा और दीर्घायु रहेगा. तर दुर्वासा ऋषी जे आहेत त्यांनी राधाराणीला आशीर्वाद दिला होता की जो पण कोणी राधाराणीच्या हातून बनवलेले व्यंजन खाईल तो कधी रोगी होणार नाही आणि कधी तो म्हणजे दीर्घायु बनणार तो. माता यशोदा यह जानती थी, इसलिए वे ब्रज के राजकुमार के लिए श्रीमती राधा रानी को बुलाती है. वे कुंदलता के हाथों जटिला के पास राधा रानी को भिजवाने का संदेश भेजती है. तर अशा पद्धतीने रोज राधा रानी येऊन भगवंतांसाठी व्यंजन बनवायचे. परंतु जटिला अपनी बहू की लाज को लेकर चिंतित है. वह नहीं चाहती कि कृष्ण की कामुक दृष्टि राधा रानी पर पड़े, परंतु पौर्णमासी के निर्देश पर वह यशोदा माता के निवेदन को स्वीकार कर लेती है. राधा रानी को भेजने से पहले वह उन्हें देर न करने के लिए कहती है, क्योंकि कुछ देर बाद राधा रानी को सूर्य पूजा के लिए जाना है. तर राधा राणीला जटिला सांगते की लवकर माघारी ये, कारण की तिला सूर्यपूजेला जायचं आहे. कुंदलता जटिला को विश्वास दिलाती है कि वह राधिका को कृष्ण के चंचल नेत्रों से बचाकर रखेगी और सुरक्षित घर लाएगी. तर भगवंतांच्या दृष्टीपासून राधा राणीला
दूर ठेवेल आणि लवकरच माघारी पण घेऊन येईल असं आश्वासन जी सखी राधाराणीला घेऊन जायला आलेली आहे ती जटिलाला देते। कृष्णदास कविराज गोस्वामी लिखते हैं कि यद्यपि ऐसा प्रतिदिन होता है, तर रोज असं व्हायचं, रोज राधाराणी जायची नंदगावाला आणि भगवंतासाठी भोजन बनवायची। तथापि कृष्ण के प्रेम में निमग्न होने के कारण उन्हें हर दिन यही लगता है कि आज पहली बार ऐसा हो रहा है। तर एवढं प्रेम आहे पहा, तर रोज त्यांना नवीनता अनुभव व्हायचा। जावट नंदग्राम से अधिक दूर नहीं है। जिस मार्ग से आज हमारी परिक्रमा गुजर रही है, कदाचित श्रीमती राधा रानी ने भी नंदग्राम जाने के लिए यही मार्ग लिया होगा। तर तोच मार्ग नंदगावाला जाण्यासाठी आहे, जावटवरून, ज्या मार्गावरून आपली परिक्रमा जाते। यदि ऐसा है तो इसका अर्थ हुआ कि वे प्रतिदिन टेर कदम से गुजरती थी। भक्तों को यह कथा सुनाते समय हमने ध्यान दिया कि हम न केवल उस स्थान पर बैठे हैं जहाँ से श्रीमती राधा रानी प्रतिदिन गुजरती थी, अपितु यह समय भी वही है। तर स्थान पण आहे ज्या स्थानावरून राधाराणी जायची आणि वेळ पण तीच आहे। व्रजरानी के आदेश पर श्रीमती राधा रानी को भोजन पकाने के लिए लाते समय सौम्य कुंदलता प्रेम पूर्वक उन्हें भगवान कृष्ण के नए समाचार देकर प्रसन्न किया करती है। तर भगवंतांच्या बद्दल काय देते, नवीन नवीन संदेश पण देते। ऐसा करते समय वे आनंद से भर जाती है। मैं कुंदलता की आराधना करता हूँ। तर कुंदलता जी आहे ती घेऊन आणणारी किंवा घेऊन जाणारी सखी आहे। राधाराणीला ती रोज घेऊन जाते आणि भगवंतांच्या बद्दल समाचार देते। भक्तगण एक मन से कथा सुन रहे हैं। क्या हमें कभी उन विनोदपूर्ण शब्दों को सुनने का सौभाग्य प्राप्त होगा जो कुंदलता राधारानी की सखियों से कहा करती है, अथवा क्या हमें उनकी हंसी या चलते समय उनके नुपुरों की रुंझुन सुनने का सौभाग्य प्राप्त होगा। तर आपण पण अशा पद्धतीने इच्छा केली पाहिजे की भगवंत आणि राधाराणी ज्या पद्धतीनं सेवा आहे, राधाराणी भगवंताची सेवा करते किंवा त्यांच्यामध्ये होणारे संवाद आहेत, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये होणारे जी लीला आहेत त्या पाहण्याचं, त्या ऐकण्याचं सौभाग्य आम्हाला कधी प्राप्त होईल, असा भाव भक्तांचा असला पाहिजे। या ठिकाणी गुरु महाराज वर्णन करतायत की काय आम्हाला त्यांच्या चरणामध्ये असलेले जे नुपूर आहेत त्यांचं रुंझुन ध्वनी आम्हाला कधी ऐकायचं सौभाग्य भेटेल का। एक भक्त गहन विचार करके बोले, ऐसी लीलाओं को देखना इतना सस्ता नहीं है। तर भगवंतांच्या या अंतरंग लीला आहेत, अतिशय गुह्य लीला आहेत त्या, आणि त्या लीलांना पाहणं किंवा श्रवण करायला भेटणं हे काय एवढं सरळ नाही आहे किंवा एवढं स्वस्त नाही। दूसरे भक्त ने कहा, हमारे लिए इन लीलाओं को ध्यान एवं श्रद्धापूर्वक सुनना ही देखने के बराबर है। तर शुद्ध भक्तांच्या मुखातून त्यांना ऐकणं हेच काय आहे, पाहण्याच्या समान आहे। टेर कदम्ब से कुछ आगे चलकर श्रीमती राधा रानी और उनकी सखियां शीघ्र नंदग्राम पहुंच जाती हैं। वे माता यशोदा को प्रणाम करती है और यशोदा देवी उन्हें उठाकर उनका आलिंगन करती है। तर सखी नंदग्रामला पोहोचतात, नंदभवनामध्ये यशोदा मैयाला प्रणाम करतात आणि यशोदा मैया त्यांचं आलिंगन करते और उनके सिर को हरे 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 कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण। तर यशोदा मैया त्यांना आलिंगन करते आणि त्यांचं मस्तक जे आहे त्याचा सुगंध घेते, त्यांचं चुंबन करते। उनका हृदय आनंद से भर उठता है। वात्सल्य प्रेम के अश्रु उनके नेत्रों से बहने लगते हैं। पहा किती प्रेम आहे यशोदा मैयाचं गोपींवरती सुद्धा। तर यशोदा मैयाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात। यशोदा देवी अन्य सखियों का भी आलिंगन करती है और श्रीमती राधा रानी से उनका हालचाल पूछती है। तब वे गोपियों से कृष्ण के लिए विविध व्यंजन बनाने के लिए कहती है और इस विषय में विस्तार पूर्वक निर्देश देती है। आणि यशोदा मैया गोपींना सांगते व्यंजन बनवण्यासाठी आणि सर्व निर्देश सूचना देते। रसोई में प्रवेश करने से पहले श्रीमती राधा रानी अपनी चुनरी एवं आभूषण उतारकर तुलसी मंजरी को सौंप देती है। सर्व जे वस्त्र आहेत अनावश्यक ते कुकिंगमध्ये जाण्यासाठी ते काय करते, बाजूला काढते
आणि तुलसी मंजरीला देते. हात पैर धोकर पहा कशा पद्धतीने वर्णन आहे. राधाराणी जी आहे सुंदररीत्या सजून आलेली आहे त्या ठिकाणी आणि वस्त्र जे आहेत वरची तिनं काढून ठेवलेले आहेत. हात पाय स्वच्छ धुतलेले आहेत तिनं. आणि मग नंदभवनाच्या पश्चिम दिशेला कोपऱ्यामध्ये जे रसोई घर आहे किचन आहे त्याच्यामध्ये तिनं प्रवेश केलेला आहे. इसी बीच यशोदा माता अपने सेवकों को आदेश देती है कि तुरंत कृष्ण की मालिश एवं स्नान करने की सामग्री ले आए. तर आता गोपी कुकिंग करण्यासाठी गेले. तिकडे यशोदा माया काय करते, भगवंतांच्या स्नानाची तयारी करते. भगवंतांना स्नान करण्यासाठी आवश्यक सामग्री सगळ्या सेवकांना आणायला होते. कुछ समय पश्चात वे रसोई में जाकर रोहिणी माता से पूछती है कि सब कुछ कैसा चल रहा है. रोहिणी माता अपन आहे. रोहिणी उन्हें बताती है कि रंधन लगभग समाप्त हो गया है और वे श्रीमती राधा रानी की रंधन में अतुलनीय प्रतिभा की मुक्त कंठ से प्रशंसा करती है. रोहिणी खीर, नाना प्रकार की मिठाइयों, अमृत पेय तथा राधा रानी के कोमल कर कमलों से बने विविध व्यंजनों का गुणगान करती है. अपनी प्रशंसा सुनकर राधिका लज्जा जाती है और नम्रतावश अपना सिर झुका कर लेती है. तर राधा राणी पहा अशा पद्धतीनं सुंदर तिनं बनवलेल्या व्यंजनांची स्तुती रोहिणी माता करते. तर राधा रानीला लज्जा होते. रोहिणी के वचन सुनकर यशोदा माता का हृदय स्नेहवश द्रवित हो उठता है. जब वे देखती है कि राधिका को पसीना आ रहा है वे एक दासी को उन्हें पंखा झलने कहती है. कुछ देर पश्चात नंद महाराज कृष्ण को गोचारण स्थल से घर भेजते हैं. यशोदा माता आतुरता से इसी क्षण की प्रतीक्षा में थी और अपने लाडले को देखकर वे उसे तुरंत तैयार होने कहती है क्योंकि कृष्ण के लिए बनाया गया स्वादिष्ट भोजन थंडा हो रहा है. तर भगवंत आता गोशाळेतून येतात नंदभवनामध्ये आणि यशोदा मैया लगेच त्यांना भोजनाशी साठी तयार करते. कारण की भोजन जे आहे ते आता थंड होऊ लागले. यशोदा माता स्नेहपूर्वक अन्य ग्वाल बालों को भी नाश्ते के लिए बुलाती है आणि ग्वाल मित्र सुद्धा त्यांना सुद्धा यशोदा मैया बोलावते. खाने से पहले कृष्ण स्नान करते हैं. विभिन्न सेवक नारायण तेल तथा अन्य औषधियुक्त तेलों से कृष्ण के माखन जैसे अंगों की मालिश करते हैं. उनके बालों पर सुगंधित आमल की लेप लगाते हैं और पहले शीतल जल में स्नान करवाने के बाद उन्हें हल्के गर्म जल से स्नान करवाते हैं. तत्पश्चात वे उनके शरीर एवं बालों को पतले तौलिए से पोंछते हैं. उन्हें चमचमाती सुनहरी धोती पहनाई जाती है. पहा भगवंतांना सुंदर तेलानं मालिश करून थंड पाण्यानं नंतर गरम पाण्यानं स्नान केलं जातं. टॉवेलनं सुंदररित्या त्यांना पुसलं आणि त्याच्यानंतर मग भगवंतांना वस्त्र परिधान केले जातात आणि हातामध्ये भगवंतांच्या सोन्याचं कडं, कानामध्ये सोन्याची कुंडलं, त्याचबरोबर नूपूर आणि गळ्यामध्ये रत्नांचे हार भगवंत घालतात. जैसे ही बलराम, श्रीदामा, मधुमंगल तथा अन्य ग्वाल बाल स्नान करके एवं वस्त्र आभूषणों से सज्जित होकर कृष्ण के पास पहुंचते हैं उनकी भोजन लीला का वातावरण तयार हो जाता है. तर सर्व गोप येतात भगवंतांजवळ तर त्यांचं भोजन लीला प्रारंभ होतात. यह उत्सव प्रतिदिन होता है. पहा अशा पद्धतीनं रोज घडतंय. पहा बालकों को भोजन कक्ष में ले जाया जाता है. यहाँ यशोदा माता और गोपियाँ उन्हें विविध व्यंजन परोसती है जिसमें अमृत केली, कर्पूर केली, कपूर युक्त रबड़ी, छाछ, लड्डू, चावल, चंद्राकृति बने केक, घी में बनी बूंदी, लड्डू, श्रीखंड, शक्कर में पके केले, आचार और मुरब्बे इत्यादि है. गोपियाँ यशोदा माता को प्रसन्नतापूर्वक अपनी बनी मिठाइयाँ तथा राधिका द्वारा घर से लाए गंगाजल लड्डू देती है और यशोदा मुक्त हस्त से कृष्ण एवं बच्चों को वे सब परोसती है. खाते समय कृष्ण अपने मित्रों के साथ हंसी मजाक करते हैं और बीच बीच में श्रीमती राधा रानी को अपने नेत्रों के कोनों से देखकर उनकी सखियों को असीम आनंद प्रदान करते हैं. तर भगवंत अशा पद्धतीनं सर्व काही खात असताना काय करत आहेत, हसी मजाक करत आहेत मित्रांबरोबर आणि राधा राणी गोपी जे आहेत तिरक्या नजरेनं हे सर्व पाहत आहेत. वात्सल्य प्रेम के कारण माता यशोदा कृष्ण से प्रत्येक व्यंजन चखने के लिए कहती है.
माता रोहिणी द्वारा परोसे जा रहे व्यंजनों में स्वयं श्रीमती राधा राणी द्वारा बनाई खीर भी है। तर यशोदा मैया विनंती करत आहे खाण्यासाठी। रोहिणी माता स्वतः आपल्या हातानं वाढत आहे आणि राधा राणींनी बनवलेली सर्व व्यंजन ती प्रदान करत आहे भगवंतांना। राधा रानी के कर कमलों से स्पर्श होने से वे व्यंजन अमृत के समान मधुर बन गए हैं। उनका आस्वादन करते हुए कृष्ण चुपके राधा रानी को देखते हैं। भगवंत पण खात असताना मधून मधून काय करत आहेत, राधा रानीला पाहत आहेत। राधिका अपने आनंद को छिपाने का पूरा प्रयास करती है और अपने नेत्र कटाक्षों से कृष्ण को देखकर उनका मन हर लेती है। तर राधा राणी पण स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत आहे। तिला झालेला आनंद ती लपवू शकत नाही आहे आणि ती सुद्धा मधून मधून काय करत आहे, भगवंतांना पाहत आहे। भगवंतांचं मन आकर्षित करून घेत आहे। मन चोरी होने पर श्याम सुंदर की भूख मर जाती है और वे बहुत थोड़ा ही खाते हैं। आणि अशा पद्धतीनं भगवंत राधा राणी त्यांचं मन चोरी केलेलं आहे आणि त्यांची भूक जी आहे ती मरून जाते। यह देखकर यशोदा माता चिंतित हो जाती है। कृष्ण को डांटती हुई वे रोहिणी से शिकायत करती है, देखो हाय हाय, यद्यपि यह दुबला लड़का भूखा है और वृषभानु नंदिनी द्वारा बनाई व्यंजन अमृत से भी मधुर है, फिर भी यह नहीं खा रहा। रोहिणी कृष्ण को थोड़ा और खाने के लिए उकसाती है। तब अचानक वे भर भर कर खाने लगते हैं। कृष्णदास कविराज गोस्वामी लिखते हैं कि श्री कृष्ण इसलिए नहीं खाते क्योंकि वे भूखे हैं, अपितु इसलिए क्योंकि वे राधा रानी का नाम सुनने तथा उनके सुंदर रूप को देखने से उन्हें उठे आनंद को छिपाना चाहते हैं। तर भगवंतांना भूक लागली म्हणून खात नाहीयेत, तर राधा रानीला पाहून जो मिळालेला आनंद आहे तो आनंद दडवण्यासाठी भगवंत खात आहेत। पहा, कृष्ण को पुनः अच्छी तरह भोजन करते देखकर माता प्रसन्न हो जाती है। तर पुन्हा भगवंत सुंदररित्या खात आहेत पाहून माता ज्या आहेत ते त्यांना पुन्हा आनंद होतो। भरपेट नाश्ता करने के बाद बालक अपने हाथ मुंह धोते हैं। तब कृष्ण कुछ समय के लिए विश्राम करते हैं और पंखा झलते हुए उनके सेवक उन्हें पान देते हैं। तर पहा, भोजन झाल्यानंतर भगवंत आराम पण करतात। हात तोंड धुवून भगवंत थोडंसं त्या ठिकाणी विश्राम करतात। त्यांना गोप मित्र आहेत वारा घालतात आणि भगवंतांना सुंदररित्या पानाचा विडा पण अर्पण केला जातो। त्याच्यानंतर श्रीमती राधा रानी भी रसोई से निकलकर दूसरे कक्ष में जाती है जहां उनकी दासियां उन्हें पंखा करती है। राधा रानी पण एका कक्षामध्ये जाऊन आराम करते, त्या ठिकाणी दासी त्यांना पंखा करतात। श्री राधा और उनकी सखिया खिड़की से अपने प्रिय श्याम को निहारती है। प्रेम भावनाओं से अभिभूत होकर राधा पुनः पसीने से तरबतर हो जाती है। यशोदा माता को लगता है कि राधा रानी को थकान के कारण पसीना आ रहा है और वे उनके निकट बैठकर रोहिणी को राधिका एवं गोपियों के लिए भोजन लाने को कहती है। रोहिणी के आने पर धनिष्ठा चुपके से कृष्ण का महाप्रसाद भोजन में मिला देती और गोपियों को परोसती है। तर पहा, भगवंतांनी जे खाल्लेले व्यंजन आहेत ते पुन्हा राधा रानीच्या प्रसादामध्ये मिक्स केले जातात आणि ते सर्व गोपींना दिले जातात। जब यशोदा देखती है कि राधा रानी लज्जापूर्वक अपना मुख छिपाकर कुछ खा नहीं रही है तो स्नेहपूर्वक वे कहती है, राधे तुम इतनी लज्जा क्यों रही हो? मैं तुम्हारी माँ जैसी हूँ, मैं तुम्हें अपने पुत्र के समान प्रेम करती हूँ, चलो कुछ खाओ। तुम्हें खाते देख मेरे नेत्रों को बहुत सुख मिलता है। अरे गोपियों, तुम सब भी मेरी पुत्रियों के समान हो, तुम सब इतनी लज्जा क्यों रही हो? तर यशोदा मैया सगळ्यांना त्या ठिकाणी खाण्यासाठी आग्रह करत आहे। पहा, गोपियों द्वारा भगवान का महाप्रसाद चखने के बाद यशोदा एक टोकरी में नए वस्त्र एवं बहुमूल्य आभूषण रखकर धनिष्ठा के हाथों राधिका को देती है। तर गोपी सर्व अशा पद्धतीनं भोजन केल्यानंतर यशोदा मैया काय करते, त्यांना सुंदर सुंदर वस्त्र आभूषण भेट देते। अपने हृदय में यशोदा माता श्रीमती राधा रानी को अपनी बहू ही मानती है आणि यशोदा मैया राधा रानीला आपली सून म्हणून मानते। उस समय एक गुप्त लेन देन होता है। पिछली रात श्रीमती राधा रानी कृष्ण का जो पीला वस्त्र अपने साथ लाई थी, विशाखा धनिष्ठा के हाथों वह वस्त्र सुबल तक पहुंचाती है और बदले में सुबल धनिष्ठा को श्रीमती राधा रानी की नीली चुनरी देता है।
तर वस्त्रांची अदलाबदल झाली होती, आता ते पुन्हा माघारी देतात. आता वेळ झालेली आहे, प्रातः 8:24 के आसपास कृष्ण नंदग्राम से वन की ओर चलते हैं. आणि सकाळी 8:24 वेळेला भगवंत नंदगावावरून कुठं जातात, गोचारण करण्यासाठी वन की ओर. श्रीमती राधा रानी एवं गोपी अपने घर लौट जाती है. कदाचित वे इसी पथ से होकर लौटती होंगी, परंतु इस बार उनका चित्त मिलन की आकांक्षा से नहीं अपितु विरह की भावना से भरा है. आता भगवंतांपासून वेगळे होत आहेत पहा, आणि त्यामुळे त्यांना विरह अनुभव होत आहे. मैत्रीपूर्ण टेर कदम्ब बाबा यहाँ आने वाले भक्तों का मनोरंजन करने से नहीं चूकते. टेर शब्द का अर्थ पुकारना बताकर वे उन लीलाओं का अभिनय करते हैं जिनके कारण इस स्थान को यह नाम प्राप्त हुआ. तर ब्रजवासी आहेत, टेर कदंबामध्ये राहणारे एक निवासी बाबाजी, तर ते सगळ्यांना त्या ठिकाणी काय करतात, आनंदी करतात भगवंतांच्या म्हणजे हावभाव करून वेगवेगळ्या प्रकारचे. वे अपने सिर पर लाल ओढ़नी डाल देते हैं और एक खिलौना बांसुरी बजाकर दिखाने का प्रयास करते हैं कि किस प्रकार कृष्ण गोपियों को पुकारने के लिए बांसुरी बजाया करते थे. उन्होंने बताया कि भूखा मधुमंगल यही खड़ा होकर कृष्ण बलराम को बालकों के साथ भोजन करने के लिए पुकारा करता था. तर मधुमंगल सर्व बालकांना काय करायचा, कृष्ण बलरामांना त्या ठिकाणी भोजन करण्यासाठी बोलवायचा. टेर कदम्ब की दिव्य रज श्री रूप गोस्वामी के स्पर्श से और पावन हो गई. जाने से पूर्व हमने इस रज को अपने सिर एवं अंगों पर लगाकर हृदय से अपने आचार्यों के चरण चिन्हों का अनुगमन करने की प्रार्थना की. तर ब्रज रज विशेषतः त्या ठिकाणची रज रूप गोस्वामींच्या चरणांची स्पर्श प्राप्त झालेली आहे. ती रज सर्व भक्त आपल्या मस्तकावरती धारण करतात आणि प्रार्थना करतात की आम्ही पण त्यांच्या चरण कमलांचं अनुगमन करू शकू. हम सब रूपानुग है और वे हमारे एकमात्र आश्रय है. श्री रूप गोस्वामी पाद की जय. कुछ वर्ष पूर्व एक परिक्रमा के दौरान जावट जाते समय 5 वर्षीय विश्वंभर ने कीर्तन आरंभ किया. वह हमारे परिक्रमा व्यवस्थापक भद्र प्रभु का पुत्र है. वह हाथ में मेगाफोन पकड़कर अत्यंत उत्साहपूर्वक कीर्तन कर रहा था. कीर्तन ऊंचाइयां छूने लगा. मैंने चारों ओर घूमकर देखा तो एक भक्त नृत्य कर रहा था. तर छोटे 5 वर्षाचे विश्वंभर प्रभू आहेत, भद्र प्रभूंचे पुत्र, तर त्यांनी कीर्तन केलं. सर्व भक्त नृत्य करू लागलेले आहेत. आता आपली परिक्रमा पोहोचते जावटला. जावट नंदीश्वर पर्वत की उत्तर पूर्वी दिशा में स्थित है. म्हणजे जे नंदग्राम आहे त्याच्या उत्तर पूर्वेला जावट आहे आणि मोठं गाव आहे हे. यह नगर रत्न सदृश नगरों का शिरोमणि है और यह श्रीमती राधा रानी का ससुराल है. जावट राधा रानीचं सासर आहे. जिस स्थान पर कृष्ण एक सुंदर वटवृक्ष के नीचे अपनी प्रियतमा से मिलते, उसके साथ लीलाओं का आनंद लेते और उसके चरणों को लाल यव से जावट के विषय में इतना सुनने के बाद अंततः हम जावट पहुंच गए. तर शेवटी आपली परिक्रमा जावटला पोहोचते पहा. अभिमन्यु से विवाह के पश्चात श्रीमती राधा रानी यहाँ अपनी ससुराल में रही. इस गांव के नाम के उद्गम में के विषय में विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर की उपरोक्त व्याख्या दर्शाती है कि किस प्रकार राधा कृष्ण के दिव्य स्वरूप एवं लीलाओं में श्रृंगार कला की सर्वोच्च अभिव्यक्ति है. कृष्ण सदैव यहाँ अपनी प्रियतमा से मिलने का प्रयास करते हैं. तर भगवंत सदैव काय करतात, राधा रानीला या ठिकाणी भेटण्याचा प्रयत्न करतात. उपरोक्त कृष्ण इसके लिए वे कोई भी चाल चलते हैं और वेश धारण करते हैं. भगवंत अलग अलग प्रकारच्या योजना बनवतात त्या ठिकाणी राधा रानीला भेटण्याच्या. श्रीमती राधा रानी भी अपनी सास जटिला तथा ननंद कुटिला की दृष्टि से बच भागने की युक्ति बनाती है. आणि राधा राणी जे आहे सदैव वेगवेगळ्या योजना बनवून सासू जटिलापासून आणि ननंद कुटिलापासून स्वतःला वाचवून भगवंताला भेटण्यासाठी ती जाण्याची योजना बनवते.
राधा रानी चकोर पक्षी है और कृष्ण चंद्रमा। एक दूसरे को देखकर वे पूरी तरह विमोहित हो जाते हैं और विरह सहन नहीं कर पाते। तर चंद्र आहे आणि चकोर पक्षी जो आहे त्याचं विशेषता आहे की तो चंद्राशिवाय राहू शकत नाही। चंद्राप्रती त्याचं विशेष आकर्षण आहे। तर राधा रानी जी आहे ती चकोर पक्षी आहे आणि कृष्ण जे आहेत ते काय आहेत, चंद्र आहेत। वे जब भी मिलते उन्हें यही लगता कि मानो वे पहली बार मिल रहे हैं। यह सच्चे प्रेम का स्वभाव है, इसमें अति परिचयात अवज्ञा का कोई स्थान नहीं होता। तर राधा आणि कृष्णाचं जे मिलन आहे असं मिलन आहे की जणू काय ते पहिल्यांदाच भेटत आहेत, यापूर्वी कधी भेटले नाहीत। तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अतिपरिचयात अवज्ञा असं होत नाही। हम राधाकांत मंदिर की ओर बढ़े, कहा जाता है यही जटिला का घर था। तर राधाकांत मंदिर आहे त्या ठिकाणी आणि तेच काय आहे, जटिलाचं घर आहे। यहाँ हमने राधा कृष्ण के मधुर दर्शन लिए। दीनबंधु प्रभु श्रीमती राधा रानी के इन विग्रहों को पूरे व्रज में सबसे मधुर मानते हैं। प्रमुख मंदिर कक्ष की बाई ओर अभिमन्यु, जटिला एवं कुटिला के दर्शन किए जा सकते हैं और दाई ओर काली कृष्ण के। कृष्ण ने क्यों यह रूप धारण किया, थोड़ी देर में मैं इसका वर्णन करूंगा। तर काली कृष्ण भगवंतांनी रूप धारण केलेला आहे। अभिमन्यु श्री कृष्ण की छाया का विस्तार है और वे श्रीमती राधा रानी के तथाकथित पति है। अभिमन्यु कोण आहे, राधा रानीचे पती आहेत पहा। यद्यपि वे श्रीमती राधा रानी के तथाकथित पति है, परंतु राधा रानी की छाया तक का स्पर्श कर पाना उनकी शक्ति से बाहर है। वस्तुतः केवल कृष्ण ही श्रीमती राधा रानी के पति हो सकते हैं। योग माया ने राधा रानी का तथाकथित विवाह अभिमन्यु के साथ इसलिए करवाया जिससे राधा कृष्ण परकीय भाव का आस्वादन कर सके। तर अभिमन्यु जो आहे तो राधा रानीचा पती आहे, पण राधा रानीचा तो कधी स्पर्श करू शकत नाही, कारण की केवळ भगवंतच राधा रानीचा स्पर्श करू शकतात। तर अभिमन्यू जो आहे तो भगवंतांचं छाया स्वरूप आहे पहा, आणि त्याच्याबरोबर राधा रानीचा विवाह झालेला आहे। रस की दृष्टि से परकीय भाव स्वकीय भाव से अधिक तीव्र एवं आनंदप्रद होता है, परंतु श्रील प्रभुपाद हमें सचेत करते हैं कि हम इन दिव्य भावों को सही दृष्टिकोण से समझें और कभी इनकी नकल करने का प्रयास बिल्कुल न करें। तर स्वकीय भाव परकीय भाव आहे। स्वकीय भाव जे आहे ते पती पत्नी जेव्हा भगवंत आणि जे रुक्मिणी आहे, सत्यभामा आहे, हे जे आहे यांच्यामधलं जे भाव आहे तो आहे स्वकीय भाव। आणि परकीय भाव जो आहे तो जसं की राधा रानीचा विवाह अभिमन्यूशी झालेला आहे, तर भगवंत आणि राधा रानी यांच्यामध्ये जो भाव आहे त्याला परकीय भाव। तर स्वकीय भावापेक्षा म्हणजे पती पत्नीमध्ये जे भाव आहे त्याच्यामधला जो भाव आहे त्याच्यापेक्षा परकीय भाव तो श्रेष्ठ आहे या ठिकाणी सांगतात। पण याचं कधीही नक्कल करायची नाही। या गोष्टींना आपण दिव्य भगवंतांच्या या लीला आहेत याची साधारण मनुष्याने कधी नक्कल करू नये किंवा तसं करण्याचा कधी प्रयत्न पण करू नये। यह भौतिक जगत आध्यात्मिक जगत का विकृत प्रतिबिंब है। यह सरोवर के तट पर लगे वृक्ष के समान है। सरोवर में वृक्ष की परछाई देखने पर हमें उसका ऊपर का भाग नीचे दिखाई देता है। तर जलाशयाच्या किनारी जेव्हा आपण एखादा वृक्ष पाहतो तर काय दिसतं, त्या ठिकाणी आपल्याला वृक्ष जो आहे तो उलटा दिसतो पाण्यामध्ये, त्याचे फांद्या ज्या आहेत ते खाली आणि जे मुळं आहेत ती वर दिसतात। इसी प्रकार जब परकीय भाव भौतिक जगत में विकृत होकर प्रतिबिंबित होता है तो वह यह सर्वाधिक निकृष्ट है। इसलिए जब लोग श्री कृष्ण और गोपियों की रासलीला की नकल करते हैं तो वे केवल दिव्य परकीय भाव के विकृत निकृष्ट प्रतिबिंब का ही भोग करते हैं। तर रासलीलेचं जे लोक नक्कल करतात ते काय आहे, विकृत रूप आहे। भौतिक जगत में दिव्य परकीय रस का आनंद ले पाना संभव नहीं है। तर अशा पद्धतीचा आनंद या ठिकाणी आपण घेऊ शकत नहीं। भागवतम में कहा गया है कि व्यक्ति को स्वप्न या कल्पना में भी परकीय रस की नकल नहीं करनी चाहिए।
तर स्वप्नामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं व्यक्तीनं नक्कल करू नये. ऐसा करने वाले लोग निश्चित ही हलाहल विषपान करते हैं. आणि अशा पद्धतीनं जे लोक नक्कल करतील ते काय करतात, विषपान करतात. भक्तगण राधाकांत मंदिर के प्रांगण में बैठ गए. सब लोग जावट में हुई मनोरम एवं विनोदपूर्ण लीलाओं को सुनने के लिए आतुर है. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर की पुस्तक चमत्कार चंद्रिका में ऐसी 4 लीलाओं का वर्णन मिलता है. मैंने भक्तों को इनमें से 2 लीला सुनाने का निश्चय किया और साथ ही मैं ब्रजवासियों द्वारा सुनाई जाने वाली एक प्रचलित कथा भी सुनाऊंगा. तर गुरु महाराज या ठिकाणी काही लीला वर्णन करतायत. एक समय श्रीमती राधा रानी अपनी सखियों के साथ प्रतिदिन प्रातः यमुना स्नान व्रत कर रही थी. तर प्रतिदिन राधा राणी यमुनेला स्नानाला जायची. किंतु जटिला जे आहे तिला संशय आला की स्नान करण्याच्या उद्देशाने जाऊन राधा राणी कृष्णाला भेटते. एक दिवस तिनं काय केलं, बिना सूचना न देता यमुनेवरती ती काय केलेलं आहे, जाऊन त्या ठिकाणी थांबलेली आहे. राधा रानी को रंगे हाथों पकड़ना चाहती थी आणि राधा रानीला ती पकड़ू इच्छित आहे. जैसे ही कुटिला उस कुंज के पास पहुंची जहाँ राधा रानी हंसी मजाक एवं विश्राम कर रहे थे, श्रीमती राधा रानी की एक दासी ने उसे आते देख लिया. तर राधा कृष्णांचं मिलन होत असताना त्या ठिकाणी जटिला गेलेली आहे आणि सखी जे आहे ती पाहते. उसने तुरंत सबको इस संकट की सूचना दी. गोपियाँ घबरा गई, परंतु श्याम सुंदर ने मजाक करने के लिए तुरंत एक युक्ति सोची. तर जटिला जे आहे पकडू इच्छित आहे आणि राधाकृष्णांचं मिलन. तर भगवंतानी तुरंत काय केलेलं आहे, एक युक्ती केली. कुंज से निकलकर कृष्ण ने अभिमन्यु का वेश बना लिया. भगवंत अभिमन्यु बनतात आणि मार्ग पर कुटिला को रोककर उसने झूठ कहा, मैं अपने युवा बैल को खोज रहा हूँ जो घूमता फिरता इसी क्षेत्र में आया है. तर भगवंत अभिमन्यु बनतात जटिलाचे पुत्र आणि काय करतात, जटिलाला म्हणतात की माझा एक बैल जो आहे तो चुकलेला आहे, त्याला मी शोधतोय. तब कृष्ण ने कुटिला से कहा कि वह कुंज में जाकर देखे कि वहाँ क्या हो रहा है, और वे स्वयं छिपकर वहाँ होने वाली बातें सुनने लगे. कुटिला और गोपियों के बीच एक विनोदपूर्ण वार्तालाप आरंभ हुआ. तर मग कुंजामध्ये जाऊन कुटिला पाहत आहे काय होत आहे. मग त्यांच्यामध्ये एक संवाद होतो, वार्ता होते. कुटिला को आया देख ललिता देवी ने पूछा, अरे कुटिला, क्या तुम यमुना में स्नान करने आई हो? कुटिला, नहीं. ललिता, फिर क्यों आई हो? कुटिला म्हणते, तुम्हारी हरकतें देखने आई हूँ. ललिता म्हणते, ठीक है, अच्छी तरह देख लो. कुटिला म्हणते, ललिता, मैं जो कुछ जानना चाहती थी मैंने जान लिया है. ललिता म्हणते, हम भी तो सुने, क्या जाना है तुमने? कुटिला म्हणते, मुझे कुछ सुनाने की आवश्यकता नहीं है, क्योंकि इस स्थान से आ रही हरि की सुगंध अपने आप सारी कहानी कह रही है. तर अशा पद्धतीनं गोपींमध्ये आणि कुटिलामध्ये संवाद होतो. श्रीमती राधा रानी और गोपियों के साथ तीखी बहस के बाद कुटिला वहां आई जहां अभिमन्यु बने कृष्ण छिपे बैठे थे. कृष्ण ने कुटिला से कहा कि वह मथुरा जाकर राजा कंस से कृष्ण की शिकायत करेगा और उनसे अपने सैनिक भेजकर कृष्ण को बंदी बनाने के लिए कहेगा. फिर उन्होंने कुटिला को जावट लौटने तथा उनकी इस योजना को गुप्त रखने के लिए कहा. दोपहर तक आने के लिए कहकर कृष्ण वहाँ से चले गए. अशा पद्धतीनं राधा राणी आणि कृष्णांचं मिलन जे आहे ते होत आहे आणि कुटिला जे आहे ते त्यांच्याबरोबर काय करत आहे, त्यांची तक्रार कंसाकडे करेन असं सांगत आहे. कुछ घंटों पश्चात कृष्ण जावट आए और जटिला को भी पूरी योजना सुनाई. कुटिला के समान जटिला भी कृष्ण के वेश को पहचान नहीं पाई. तर भगवंत जे आहे त्यांनी काय केलेलं आहे, अभिमन्यूचा वेश धारण केलेला आहे आणि जटिला जे आहे तिला सर्व राधाराणीचं किंवा त्यांचं व्यवहाराचं वर्णन करून सांगत आहे. कृष्ण ने कहा कि वे मथुरा गए थे और कुछ ही देर में कंस के सैनिक आ रहे हैं. कृष्ण कोण आहेत, अभिमन्यूच्या रूपामध्ये कंसाकडे त्यांनी कंप्लेंट केली कृष्णाबद्दल की कशा पद्धतीनं ते काय करत आहेत, राधाराणी बरोबर व्यवहार करत आहेत. कृष्ण ने जटिला और कुटिला को सचेत करते हुए कहा कि कृष्ण अभिमन्यु का वेश बनाकर उन्हें धोखा देने तथा श्रीमती राधा रानी के साथ भोग करने की चाल चल रहा है.
तर कृष्ण काय करत आहे, चिटिंग करत आहे। कृष्ण अभिमन्यूचा वेश धारण करून राधा रानीला भेटतो। उन्होंने कहा इसलिए बाहर से द्वार बंद कर दो और जब वह स्त्री भोगी यहाँ आए तो उसे डांट फटकार कर बाहर से ही भगा दो। तर पहा कृष्ण अशा पद्धतीनं स्वतः सांगत आहेत अभिमन्यूच्या रूपामध्ये जटिलेला। आणि जेव्हा पण तो येईल कृष्ण तेव्हा त्याला पकडून काय करू शकता तुम्ही, त्याला खडसावू शकता। उन्होंने कहा इसलिए बाहेरून तुम्ही काय करा, ते दरवाजा आहे तो बंद करा। भीतर तुम्हारी बहू के साथ हूँ मैं भीतर तुम्हारी बहू के साथ हूँ जिससे वह कृष्ण के आने पर बाहर न आ सके। जटिला को तुरंत विश्वास हो गया कि कृष्ण ही उसका पुत्र अभिमन्यू है। तर अशा पद्धतीनं जे कृष्ण आहेत ते अभिमन्यूचा रूप धारण करून त्यांना काय करत आहे, चिटिंग करत आहे। और जब उसका वास्तविक पुत्र घर आया तो वह उसे डांट फटकार कर भगाने लगी। तर आता पहा भगवंत येऊन अशा पद्धतीनं सांगतात की राधाराणी आणि अभिमन्यू जो आहे त्यांचा व्यवहार। तर आता खरे कृष्ण जे आहेत ते निघून जातात आणि जो अभिमन्यू आहे जटिलाचा पुत्र तो येतो। तर तो आल्यानंतर जटिलाला वाटतं की कृष्णच आलेला आहे आता। तर काय होतं पहा, और जब उसका वास्तविक पुत्र घर आया तो वह उसे डांट फटकार कर भगाने लगी। अभिमन्यु माँ माँ मई तुम क्या कर रही हो कहकर रोता चिल्लाता रहा। यह देखकर वहाँ उपस्थित श्रीमती राधा रानी की सारी सखिया मुस्कुराने लगी। तर अशा पद्धतीनं जटिलाला वाटलं होतं की पहिल्यांदा आले होते ते तोच माझा पुत्र आहे आणि नंतर खरा त्यांचा पुत्र येतो अभिमन्यू। तर त्याला जटिला समजते की हा कृष्ण आहे आणि त्याला ती भरपूर खडसावते आणि त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न करत आहे। श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर एक अन्य लीला का वर्णन करते हैं। उस दिन राधा रानी मान लीला कर रही थी। उन्हें शांत करने के प्रयास में कृष्ण ने अपने चचेरे भाई की पत्नी कुंदलता की सहायता ली। कुंदलता ने कृष्ण को एक अत्यंत सुंदर युवती का वेश पहनाया जिसका नाम था कलावली। तर हे खूप अंतरंग लीला आहेत पहा, तर यांना समजणं एवढं सरळ नाही आहे। संध्या समय कुंदलता कलावली के साथ जावट गई। कलावली के उत्कृष्ट सौंदर्य को देखकर राधा रानी आकर्षित तथा उसके विषय में जानने को अधिकाधिक उत्सुक हो गई। गोपियों की बैठक में कुंदलता ने कलावली का गुणगान करते हुए कहा कि वह अतुलनीय गायिका है जिसने बृहस्पति से शिक्षा प्राप्त की है। तर कलावली नावाची एक गायिका त्यांनी त्या ठिकाणी बोलावलेला आहे। कुंदलता जी आहे ती सेविका आहे। कुंदलता तिचं गुणगान करत आहे कलावलीचं। कुंदलता ने आगे कहा गंधर्व विद्या में दक्षता प्राप्त करके यह अभी अभी स्वर्ग से आई है। तर ती बृहस्पतीची शिष्या आहे आणि सर्व प्रकारचं गायन कला तिनं शिकलेली आहे। हे राधे, कोणाला सांगत आहे, राधा रानीला, कलावली ने तुम्हारी महिमा सुनी है और इसलिए यह तुम्हारे सम्मुख अपनी प्रस्तुति देना चाहती है जिससे तुम स्वयं इसकी कला देख सको। तर राधा रानीला विनंती करत आहे की ती जी कलावली आहे कलाकार ती राधा रानीच्या समोर आपलं कला प्रदर्शित करू इच्छिते। तर पाहता श्रीमती राधा रानी की अनुमति से कलावली इतना मधुर गाने लगी कि उसके सामने मोर और भौरे भी लज्जित हो गए। तर ही कलावली जी आहे आता राधा रानीच्या समोर गाऊ लागलेली आहे आणि मोर आणि जे भ्रमर आहेत ते सुद्धा काय झालेत, लज्जित झालेले आहेत। जब राधा रानी की सारी प्रिय सखियों ने कलावली का गीत एवं उसकी अलंकृत वाणी सुनी तो उनके नेत्रों से नदियों के समान अश्रु प्रवाहित होने लगे। तर एवढं सुंदर तिनं प्रदर्शन केलं की सर्व गोपी राधा रानीच्या डोळ्यांमधून अश्रुधारा वाहू लागलेत। एवढंच नाही तर उनके अश्रुबिंदु बड़े मोतियों के समान बनकर भूमि पर गिरने लगे। तर मोत्या समान अश्रू त्या ठिकाणी पडू लागलेत। अब तक राधा रानी कृष्ण से खींच कर बैठी थी और उनका हृदय रूपी देदीप्यमान हीरा जो उनके मान के कारण अत्यंत कठोर हो चुका था। तर पहा राधा रानी रुसलेली आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी तिचं हृदय पण कठोर झालेलं आहे। पण आता जेव्हा कलावलीचं ते प्रदर्शन राधा रानी पाहते तर तिचं हृदय आता द्रवित झालेलं आहे, कोमल झालेलं आहे। अपने हृदय परिवर्तन का अनुभव करके राधा आश्चर्यचकित रह गई। तर तिला आश्चर्य वाटलं की तिचं हृदय जे आहे ते परिवर्तन झालेलं आहे।
तर पुढं काय होतं पहा, श्रीमती राधा रानी कलावली से इतनी प्रसन्न थी कि उन्होंने उसे रत्नों का एक हार देने का निश्चय किया. तर पहा एवढं सुंदर प्रदर्शन केलेलं आहे कलावलीनं की राधा रानी तिला एक हार देऊ इच्छित आहे. ललिता को कृष्ण की चाल का भान होने लगा. तर पहा जी कलावली आहे ते कोण आहे, स्वतः भगवंतच आहेत. कलावलीचं रूप धारण करून एका कलाकाराचं रूप धारण करून आले होते. तर ललिताच्या लक्षात आलेलं आहे की कृष्णच अशा पद्धतीनं आलेले आहेत. जैसे ही राधा रानी कलावली के गले में हार पहनाने लगी, ललिता ने झुककर राधा रानी के कान में कहा, यह कलावली वास्तव में कृष्ण है. तर राधा रानी प्रसन्न होऊन हार देत आहे. तर ललिता लगेच राधा रानीच्या कानामध्ये सांगते की हे कलावली, हे कलाकार जे आहे ते दुसरं तिसरं कोण नसून कोण आहे, स्वतः कृष्णच आहेत. यह बदमाश स्त्री का वेश धारण कर यहाँ ठगने आया है. राधिका ने तुरंत अपने चतुर प्रेमी की चाल को परास्त करने की युक्ती सोची. तर आता राधा राणी पण लगेच भगवंतांची ही जे चाल आहे त्याला परास्त करण्याचा विचार केलेला आहे. मग राधा रानी काय म्हणते पहा, कलावली मुझे लगता है कि इतने सुंदर कार्य के लिए केवल कंठहार देना पर्याप्त नहीं है. तर राधा रानी म्हणते की केवळ कंठहार पुरेसं नहीं है भेट. तर राधा रानी ने रूप मंजरी को आज्ञा दी की वे कलावली के वस्त्र उतार कर उन्हें नए बहुमूल्य वस्त्र पहनाए. तर अशा पद्धतीनं राधा रानी सांगते की हिचे वस्त्र जे आहेत ते काढा आणि याच्यापेक्षा मौल्यवान सुंदर वस्त्र त्यांना परिधान करा. अपनी युक्ति की पोल खुलते देख कुंदलता और कृष्ण घबरा गए और वैसा न करने के लिए राधा मनाने लगे. तर आता प्रकट होणार वास्तविक रूप तिचं, म्हणून त्यांना विनंती करू लागलेत की असं करू नका. श्रीमती राधा रानी ने कहा. राधा रानी म्हणते, हे सखी, नए वस्त्र पहनने में क्या कठिनाई है. बिना किसी शिकायत के इन नए वस्त्रों एवं आभूषणों को पहन लो. यदि तुम स्वयं यह कार्य नहीं करोगी तो हमें बलपूर्वक तुम्हें ये सब पहनाने पडेंगे. तर राधा रानी सांगते की नवीन वस्त्र घालायला काय हरकत आहे. जर तू स्वयं नाही घातले तर तुला जबरदस्ती असे नवीन वस्त्र घालावी लागतील. तुम अकेली हो और यहाँ मेरे साथ अनेक. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा पद्धतीनं पहा राधा रानी जे आहे त्यांना हे करते की तुम्हाला हे वस्त्र घालावीच लागतील. हमारे सामने तुम निसहाय हो और हमारी इच्छा का विरोध करने में अक्षम हो. अरे नादान लड़की, यह ध्यान में रखो. तर राधा रानी तिला थोडंसं दम पण देते की आता तू एकटीच आहेस आणि तुला वस्त्र घालावीच लागतील. तर पहा भगवंत आता काय करतात. और कृष्ण पूरी तरह असहाय थे. तर भगवंत असहाय आहे. जैसी ही गोपी ने उनकी चोली खोली, कदंब के दो बड़े फूल भूमि पर गिर पडे. तर आता भगवंतांचं जे वस्त्र आहे, वरचं वस्त्र आहे खोललेलं आहे. तर जसं वस्त्र खोललं तसं काय झालेलं आहे, दोन कदंबाची फुलं खाली पडलेली आहेत. तर भगवंतांनी स्त्रीचा वेश धारण केला होता. तर त्यामुळं चोळीच्या आतमध्ये त्यांनी कदंबाची फुलं लावली होती. तर त्यामुळं काय झालेलं आहे ते आता पुन्हा प्रकट झाले भगवंतांचं. तभी श्याम सुंदर एक लजालू युवती के समान खड़े रहकर दिखावा करते रहे और अपना मुख अपनी चुनरी से ढक लिया. तब राधिका ने कृष्ण की ओर पीठ कर ली और अपने आसन पर बैठी हंसने लगी. श्री कृष्ण की हास्यास्पद स्थिति देखकर गोपियां भी उनकी ओर पीठ करके जोर जोर से हंसने लगी. श्री राधा पूरा प्रयास कर रही थी कि उनकी हंसी की आवाज़ न हो, परंतु वह और अधिक ऊंची होती गई. तब श्री कृष्ण और कुंदलता भी उन्मत्त हो हंसने लगे. तर अशा पद्धतीनं भगवंतांचं वास्तविक रूप भगवंत आले होते एक गोपी बनून, एक कलाकार बनून, आणि शेवटी त्यांचं काय झालेलं आहे, सर्व प्रकट झालेलं आहे खरं रूप. शेवटी सर्वजण हसतात, सगळ्यांना आनंद होत आहे आणि हे पाहून भगवंत पण आनंदी होतात. वहाँ उठी हास्य रस की लहरें बहुत देर तक हिचकोली खाती रही
और तत्पश्चात ललिता ने तीखे वचन बोलकर कृष्ण को तुरंत वहां से चले जाने के लिए कहा, परंतु कृष्ण भी इतनी शीघ्र हार मानने वाले नहीं थे। उन्होंने चुपचाप वे 2 फूल उठाए और उन्हें अपनी छाती पर रख लिया। फिर अपनी चोली बांधकर वे जोर जोर से रोते हुए जटिला के पास पहुंचे और उसके पैरों पर गिरकर भूमि पर लोटने लगे। तर कृष्ण अशा पद्धतीने जटिलाच्या जवळ गेले आणि त्या ठिकाणी जाऊन ते रडू लागलेले आहेत। तर अजून काही वेळ 2-4 पानं आहेत। तर राहिलेलं जे आहे ते आपण उद्याच्या परिक्रमेमध्ये पाहूया। ठीक आहे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर उद्याचं परिक्रमा जे आहे ते जास्त नाही आहे, तर राहिलेला भाग आपण उद्या पाहू आणि या ठिकाणी आज आपण विराम देऊया। ठीक आहे। हरे कृष्ण। ब्रजमंडल दर्शन की जय, श्रील प्रभुपाद की जय, गौर भक्त वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे। हरि बोल।